बघा, आजचा आपला टॉपिक आहे संसद. या ठिकाणी पार्लिमेंट. आजचा आपला जो टॉपिक आहे संसद, पार्लिमेंट. एनडीएची एक्झाम असेल तिथं सुद्धा पॉलिटी असते, किंवा युपीएससी एमपीएससी असेल तर तिथं सुद्धा पॉलिटी असते. इंडियन पार्लिमेंटवर भारतीय संसद, इंडियन पार्लिमेंटवर या ठिकाणी एमपीएससी युपीएससी एनडीए सारख्या एक्झामला क्वेश्चन विचारले जाते. तर आपण त्या दृष्टीनं संसद, इंडियन पार्लिमेंट या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. इंडियन पार्लिमेंट मध्ये तिघ जण येतात. पहिले आपले राष्ट्रपती, प्रेसिडेंट, लोकसभा आणि राज्यसभा असे संसदेमध्ये या ठिकाणी तिघा जणांचा समावेश असतो. इंडियन पार्लिमेंट, इंडियन पार्लिमेंट, इंडियन पार्लिमेंट, इंडियन पार्लिमेंट. इंडियन पार्लिमेंट मराठीमध्ये आपण याला भारतीय संसद असं म्हणतो. इंडियन पार्लिमेंट, भारतीय संसद. इंडियन पार्लिमेंट, भारतीय संसद. इंडियन पार्लिमेंट मध्ये, भारतीय संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो तर या ठिकाणी इंडियन पार्लिमेंट, भारतीय संसदेमध्ये, इंडियन पार्लिमेंट भारतीय संसदेमध्ये राज्यसभा, राज्यसभा, इंडियन पार्लिमेंट भारतीय संसदेमध्ये राज्यसभा, दुसरं लोकसभा, लोकसभा आणि तिसरं राष्ट्रपती. भारताचे माननीय महामहिम राष्ट्रपती, भारताचे प्रथम नागरिक, देशाचे प्रथम नागरिक, तिन्ही दलाचे प्रमुख, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, तिन्ही दलाचे प्रमुख, देशाचे प्रथम नागरिक, माननीय राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या तिघांचा भारतीय संसदेमध्ये समावेश आहे. इंडियन पार्लिमेंट, इंडियन पार्लिमेंट, इंडियन पार्लिमेंट मध्ये तिघा जणांचा या ठिकाणी समावेश आहे. राज्यसभा म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेट, राज्यसभा म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेट्स. राज्यसभेला पहिले काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हटलं जायचे. याचं नाव 1954 मध्ये राज्यसभा झालं. पहिले नाव काउन्सिल ऑफ स्टेटच होतं. 1954, 1954 मध्ये हे राज्यसभा झालं. त्याच्यानंतर म्हणजे इंडियन पार्लिमेंट, इंडियन पार्लिमेंटच्या तीन बॉडीज, इंडियन पार्लिमेंट, इंडियन पार्लिमेंटच्या तीन बॉडीज आहेत. पहिली आहे काउन्सिल ऑफ स्टेट्स, त्याच्यानंतर दुसरं लोकसभा. लोकसभा मीन्स इंग्लिशमध्ये हाऊस ऑफ द पीपल, हाऊस ऑफ द पीपल. आणि राष्ट्रपती प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्रेसिडेंट ऑफ इंडिया द्रौपदी मुर्मू, प्रेसिडेंट ऑफ इंडिया द्रौपदी मुर्मू.
आता या प्रत्येकाचं जर आर्टिकल लक्षात ठेवलं, भारतीय संसदेमध्ये तिघांचा समावेश असतो. राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती. इंग्लिशमध्ये इंडियन पार्लिमेंट मध्ये 3 बॉडीज असतात. काउन्सिल ऑफ स्टेट, हाऊस ऑफ द पीपल, प्रेसिडेंट. आता या प्रत्येकाचे आर्टिकल, कलम, तर भारतीय संसदेची तरतूद या ठिकाणी कुठं केलेली आहे? तर भारतीय संसदेची तरतूद कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठं आहे? त्याच्या रिलेटेड कलम, आर्टिकल कोणता आहे? तर आर्टिकल 79 टू आर्टिकल या ठिकाणी 79, आर्टिकल 79 to 122, आर्टिकल 79 to 122. भाग पार्ट कितवा? तर पार्ट 5. भारतीय संसद, इंडियन पार्लिमेंट ची तरतूद कॉन्स्टिट्यूशन मध्ये, राज्यघटनेमध्ये कोणत्या प्रकरणामध्ये भारतीय संसदेची तरतूद राज्यघटनेचं कोणतं प्रकरण मध्ये दिलेली आहे, कोणत्या भागामध्ये दिलेली आहे आणि त्याच्या रिलेटेड कलम कोणते आता? तर इंडियन पार्लिमेंटचा चॅप्टर 5, कॉन्स्टिट्यूशनचा चॅप्टर 5 मधले या ठिकाणी जे आहे आपलं पार्ट 5, भाग 5, इंडियन पार्लिमेंटची तरतूद कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये कुठं दिलेली आहे? तर पार्ट 5, चॅप्टर 2, पार्ट 5, चॅप्टर 2 आणि आर्टिकल 79 टू 122. आर्टिकल 79 to 122, आर्टिकल 79 to 122. ऑफलाईन मोडवर टाकतो याला, म्हणजे तुमचा फोन येत नाही. या ठिकाणी आर्टिकल 79 टू 122, इंडियन पार्लिमेंट भारतीय संसदेची तरतूद घटनेचा कोणत्या पार्ट मध्ये दिलेली आहे? तर पार्ट 5, इंडियन पार्लिमेंटची तरतूद कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट 5 मध्ये चॅप्टर 2 आणि आर्टिकल कुठून कुठपर्यंत? तर आर्टिकल 79 टू 122. आर्टिकल 79 टू 122. भारतीय संसद भाग कोणता? भाग 5. भारतीय संसदेची तरतूद या ठिकाणी घटनेमध्ये कुठं दिलेली आहे? तर भाग 5. प्रकरण कोणतं? तर प्रकरण 2, चॅप्टर धडा प्रकरण 2. आणि कलम कुठून कुठपर्यंत? तर या ठिकाणी कलम म्हणजे ती आपली गंगाखेड कलम नाही बरं. कलम या ठिकाणी 79 टू 122, 79 ते 122. भारतीय संसदेची तरतूद घटनेचा भाग 5, प्रकरण 2 आणि कलम 79 टू 122.
मध्ये दिलेली आहे. इंडियन पार्लिमेंट पार्ट 5 चॅप्टर 2 आर्टिकल 79 टू 122. आता इंडियन पार्लिमेंट भारतीय संसदेची कलम कोणती आहे? तर भारतीय संसदेची कलमच आहे 79. भारतीय संसद आर्टिकल 79. भारतीय संसद इंडियन पार्लिमेंट आर्टिकल 79 कलम 79. काउन्सिल ऑफ स्टेट राज्यसभेचं कलम काउन्सिल ऑफ स्टेट हाऊस ऑफ द पीपल प्रेसिडेंट राष्ट्रपती माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज डॉक्टर राजेंद्र प्रसाद. फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज डॉक्टर राजेंद्र प्रसाद. इंडियाचे पहिले प्रेसिडेंट कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. इंडियाचे सेकंड प्रेसिडेंट कोण होते? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे इंडियाचे सेकंड प्रेसिडेंट होते आणि फर्स्ट व्हाईस प्रेसिडेंट होते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे इंडियाचे सेकंड प्रेसिडेंट आणि फर्स्ट व्हाईस प्रेसिडेंट. फर्स्ट प्रेसिडेंट कोण? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. फर्स्ट प्राईम मिनिस्टर कोण? तर पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ चाचा नेहरू. फर्स्ट प्राईम मिनिस्टर कोण इंडियाचे? तर पंडित जवाहरलाल नेहरू चाचा नेहरू. आणि फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया कोण? तर फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सेकंड प्रेसिडेंट ऑफ इंडिया कोण? तर सेकंड प्रेसिडेंट ऑफ इंडिया आपले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. थर्ड प्रेसिडेंट ऑफ इंडिया कोण रे बेटा? थर्ड प्रेसिडेंट ऑफ इंडिया कोण? हु इज द थर्ड प्रेसिडेंट ऑफ इंडिया? झाकीर हुसेन. थर्ड प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज झाकीर हुसेन. भारताचे पहिले राष्ट्रपती. भारताचे माननीय पहिले राष्ट्रपती कोण? पहिले राष्ट्रपती कोण? आता सांगितलं तुम्हाला ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. फर्स्ट पहिले राष्ट्रपती भारताचे कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सेकंड प्रेसिडेंट इंडियाचे कोण? दुसरे राष्ट्रपती भारताचे कोण? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. थर्ड प्राईम मिनिस्टर थर्ड प्रेसिडेंट ऑफ इंडिया. थर्ड प्रेसिडेंट ऑफ इंडिया भारताचे तिसरे राष्ट्रपती कोण? सांगा, सांग जोरात तेव्हा मला म्हणते झाकीर हुसेन. थर्ड. आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन इज द फर्स्ट व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया अँड सेकंड प्रेसिडेंट ऑफ इंडिया. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते आणि दुसरे राष्ट्रपती होते. एवढी राष्ट्रपती बद्दल माहिती राहू द्या. राष्ट्रपतीची कलम कोणती आहे? कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल कोणता आहे? राष्ट्रपतीच्या रिलेटेड आर्टिकल कोणता आहे? कलम कोणती आहे? लक्षात ठेवा. राज्यसभेच्या रिलेटेड कलम कोणतं? तर राज्यसभेच्या रिलेटेड कलम 70. लोकसभेचं कलम कोणतं? अरे सॉरी राज्य आपलं इंडियन पार्लिमेंट भारतीय संसदेचं कलम कोणतं? 79. राज्यसभेचं कलम कोणतं? 80. लोकसभेची कलम 81. आणि राष्ट्रपती कलम आर्टिकल 52 कलम 52. काउन्सिल ऑफ स्टेटचं आर्टिकल कोणतं? काउन्सिल ऑफ स्टेटचं आर्टिकल कोणतं? तर काउन्सिल ऑफ स्टेटचं आर्टिकल
लोकसभेचं आर्टिकल कोणतं? तर लोकसभेचं आर्टिकल 81. आणि प्रेसिडेंट माननीय राष्ट्रपती, करंट प्रेसिडेंट ऑफ इंडिया कोण? करंट प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द्रौपदी मुर्मू. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण? द्रौपदी मुर्मू. प्रेसिडेंट कलम आर्टिकल कोणतं? 52. आर्टिकल कोणतं? 52. लक्षात घ्या. भारतीय संसद म्हणा. भारतीय भारतीय संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो? लोकसभा, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा, राष्ट्रपती यांचा समावेश कशामध्ये असतो? भारतीय संसदेमध्ये तिघा जणांचा समावेश असतो. असा क्वेश्चन विचारला जाते, भारतीय संसदेमध्ये कोण कोणाचा समावेश असतो हे विचारले जाते. तर ह्या तिघ लक्षात ठेवा. आता इंग्लिश मध्ये जे जर तुम्हाला UPSC ची वगैरे तयारी करायची असेल, पेपर इंग्लिश मधून द्यायचा असेल, NDA चा पेपर क्वालिटीचा इंग्लिश मधून तुम्हाला द्यायचा आहे, किंवा तुम्ही तुमच्या शाळा जे काही तुमच्या CBSE च्या आहेत, तुमचे CBSE चे बुक आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही इंडियन पार्लिमेंट जे क्वालिटीमध्ये आहे ते इंग्लिश मध्ये शिकता. तर तुम्हाला इंग्लिश मध्ये सुद्धा या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. आता भारतीय संसदेला इंग्लिश मध्ये काय आहे? इंडियन पार्लिमेंट. इंडियन पार्लिमेंट मध्ये कोण कोण असते? काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे राज्यसभा. हाऊस ऑफ द पीपल म्हणजे लोकसभा. आणि प्रेसिडेंट या ठिकाणी म्हणजे कोण? राष्ट्रपती. प्रत्येकाचं आर्टिकल कोणतं? इंडियन पार्लिमेंटचं आर्टिकल कोणतं? तर आर्टिकल 79. काउन्सिल ऑफ स्टेटचं आर्टिकल कोणतं? आर्टिकल 80. हाऊस ऑफ द पीपलचं आर्टिकल कोणतं? आर्टिकल 80. प्रेसिडेंटचं आर्टिकल कोणतं? आर्टिकल 52. लक्षात आलं? सगळ्यांच्या भारतीय संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो? तर पक्का लक्षात ठेवायचं, कुठेही कोणा विचारो भारतीय संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो, तर त्यांना सांगायचं भारतीय संसदेमध्ये राज्यसभा, लोकसभा आणि भारताचे माननीय राष्ट्रपती, देशाचे प्रथम नागरिक, तिन्ही दलाचे प्रमुख, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, तिन्ही दलाचे प्रमुख, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती या तिघांचा कशामध्ये समावेश असतो? तर आपल्या भारतीय संसदेमध्ये समावेश असतो. बरं, भारतीय संसदेच्या रिलेटेड राज्यघटनेतलं चॅप्टर कोणतं? पार्ट कोणता? म्हणजे कोणत्या भागामध्ये याच्याबद्दल म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं असावं, याच्यामध्ये कोणाचा समावेश असायला पाहिजे, त्यांची निवड कशी व्हायला पाहिजे, त्याचं वयाची अट काय असायला पाहिजे, ही जी सगळी माहिती कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आपल्या भारतीय संसदेमध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये जी लिहून ठेवलेली आहे ती कुठं लिहिलेली आहे याच्या रिलेटेड? पार्ट 5, इंडियन पार्लिमेंट, पार्ट 5, चॅप्टर 2. आणि आर्टिकल कुठून कुठपर्यंतचे? आर्टिकल 79 to 122. म्हणजे भारतीय संसदेची तरतूद भाग 5 प्रकरण 2 कलम 79 to 122. तुम्हाला विचारलं भारतीय संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो, तर तुम्ही काय सांगणार? भारतीय संसदेमध्ये राज्यसभा, राष्ट्रपती या तिघांचा समावेश असतो. तुम्हाला विचारलं भारतीय संसदेची नेमकी घटनेमध्ये तरतूद कुठं केलेली आहे बाबा, त्या घटनेबद्दलची माहिती सांगा की नेमकी त्याची तरतूद कुठं केलेली आहे आपल्या राज्यघटनेमध्ये. तर तुम्ही सांगणार भारतीय संसदेची तरतूद राज्यघटनेमध्ये भाग 5 प्रकरण 2 आणि कलम कुठून कुठपर्यंत? कलम 79 to 122 पर्यंत. इंडियन पार्लिमेंटची कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठं आहे? तर पार्ट 5 चॅप्टर 2 आर्टिकल 79 to 122. तुम्हाला कोण विचारलं इंडियन पार्लिमेंटची कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठं तरतूद आहे, तुम्ही सरळ सांगा पार्ट 5 म्हणा. पार्ट 5 चॅप्टर 2 आर्टिकल 79 to 122.
तुम्हाला कुणी विचारलं की बाबा इंडियन पार्लिमेंटच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठं मेन्शन आहे, तुम्ही सरळ त्याला सांगणार पार्ट 5 चॅप्टर 2 आर्टिकल 79 to 122 बस तरतूद आहे. मग या ठिकाणी त्यांनी विचारलं की बाबा राज्यसभेची तरतूद नेमकी कोणत्या कलमनुसार केलेली आहे, राज्यसभेत कोण कोण असायला पाहिजे, त्याची रचना कशी असायला पाहिजे राज्यसभेची, अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलम मध्ये कोणत्या आर्टिकल मध्ये केलेली आहे. तर त्या ठिकाणी काउन्सिल ऑफ स्टेट ची आर्टिकल कोणतं, तर आर्टिकल 80. राज्यसभेची कलम 80 मध्ये सगळी राज्यसभेची रचना कशी असायला पाहिजे, राज्यसभेत कोण असायला पाहिजे, राज्यसभेचे चेअरमन कोण असायला पाहिजे. राज्यसभेला कोण असते तर चेअरमन, राज्यसभेला कोण असते तर चेअरमन, चेअरमन असते तर चेअरमन. राज्यसभेला कोण असते बाबा, चेअरमन, चेअरमन ना ऑनरेबल चेअरमन, राज्यसभा ऑनरेबल चेअरमन. आणि राज्यसभेचे चेअरमन कोण असतात, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे कोण असतात, चेअरमन असतात. मराठीमध्ये या ठिकाणी सभापती असतात. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. या ठिकाणी इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द चेअरमन ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट. काय या ठिकाणी व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द चेअरमन ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट. राज्यसभेचे सभापती कोण असतात, तर राज्यसभेचे सभापती हे भारताचे उपराष्ट्रपती असतात. आणि या ठिकाणी सध्याचे सभापती, राज्यसभेचे सभापती म्हणजे भारताचे उपराष्ट्रपती सध्याचे कोण आता पृथ्वी, जगदीप धनकर. जगदीप धनकर, माननीय जगदीप धनकर हे सध्या आपल्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत. भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत सध्या, जगदीप धनकर हे भारताचे उपराष्ट्रपती होते आहेत. हे याच्या पहिले काय होते, आपले जे काही आत्ताचे या ठिकाणी जगदीप धनकर आहेत हे राज्यसभेचे सभापती आहे, भारताचे उपराष्ट्रपती आहे, भारताचे उपराष्ट्रपती आहे, भारताचे उपराष्ट्रपती आहे. हे पहिले काय होते, वेस्ट बेंगालचे गव्हर्नर होते, गव्हर्नर. या ठिकाणी लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये या ठिकाणी आपले जगदीप धनकर साहेब माननीय भारताचे उपराष्ट्रपती, भारताचे आज पैसे खर्च कर समजा त्या तुमच्या आणि खूपच जास्त चालतात, ज्यामुळे तुमची बचतही जास्त होते. The temples of democracy must remain functional to secure justice for the people. Vice President Jagdeep Thakkar also called for a meaningful dialogue to uphold the principles of democracy. So Vice President and Rajya Sabha Chairman Jagdeep Thakkar has now spoken on the parliamentary logjam and said, and I quote, that democracy is about dialogue, discussion and debate. Democracy is all about dialogue, discussion, Vice President of India to secure public. कोण आहे, जगदीप धनकर, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट आहे. आणि काउन्सिल ऑफ स्टेट, आणि काउन्सिल ऑफ स्टेट हाऊस ऑफ द पीपल, काउन्सिल ऑफ स्टेटचे हे चेअरमन आहे. आणि भारताचे उपराष्ट्रपती आहे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया जगदीप धनकर. जगदीप धनकर, जगदीप धनकर या ठिकाणी बस, जगदीप धनकर या ठिकाणी जगदीप धनकर हे आपले कोण आहे, व्हाईस प्रेसिडेंट.
ऑनरेबल जगदीप धनखड हे कोण आहे? व्हाईस प्रेसिडेंट. माननीय जगदीप धनखड कोण आहे? भारताचे उपराष्ट्रपती आहेत. उपराष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती आहेत. आणि जे भारताचे उपराष्ट्रपती आहेत ते राज्यसभेचे सभापती असतात. भारताचे इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द चेअरमन ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट. व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द चेअरमन ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. आता हे दत्त्या बसलेले आहेत हे सभापती पीठावर बसलेले आहेत. सभापती हे हाऊस आहे, राज्यसभा आहे, बसलेले मेंबर आहेत राज्यसभेचे, एमपी, मेंबर ऑफ पार्लिमेंट, मेंबर ऑफ पार्लिमेंटचे सदस्य, संसदेचे सदस्य, मेंबर ऑफ पार्लिमेंट. आपले मेंबर ऑफ पार्लिमेंट कोण आहे? आपल्या हिंगोली जिल्ह्याचे डिस्ट्रिक्टचे मेंबर ऑफ पार्लिमेंट कोण? हेमंत भाऊ पाटील. आपले खासदार, एमपी, मेंबर ऑफ पार्लिमेंट. या ठिकाणी तर हे हाऊस ऑफ द काय आहे? आपलं सॉरी काउन्सिल ऑफ स्टेट आहे, राज्यसभा आहे. राज्यसभेचे सध्याचे करंट सभापती कोण आता? तर सभापती आता जगदीप धनखड. चेअरमन कोण आता काउन्सिल ऑफ स्टेटचे? तुम्हाला विचारलं हु इज द चेअरमन ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट? हु इज द करंट चेअरमन ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट? हु इज द करंट चेअरमन ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट? तुम्ही सांगणार करंट चेअरमन ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट ऑनरेबल या ठिकाणी जगदीप धनखड. भारताचे तुम्हाला जर विचारलं राज्यसभेचे सध्याचे सभापती कोण आहेत तर तुम्ही काय सांगणार? राज्यसभेचे सध्याचे सभापती या ठिकाणी आपले माननीय जगदीप धनखड आहेत. या ठिकाणी बघा, Surely democracy can't be disturbance. It can't be disruption. जगदीप धनखड व्हाईस प्रेसिडेंट. And disturbance are antithetical to a sense of ambition, implication to enormous benefit of people in the war. Do not be इंडिया चेअरमन ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट. लक्षात चला, बोर्डवर येऊ आता आपण. फील आला? काउन्सिल ऑफ स्टेट कसा असते, कोण असते? आपले खासदार तिथे बसत असते. आपले सध्याचे खासदार, पण आपले खासदार काउन्सिल ऑफ स्टेट मध्ये बसत नाहीत. आपले कुठले खासदार आहेत? लोकसभेचे खासदार. हेमंत भाऊ पाटील कुठले खासदार आहेत? आपले लोकसभेचे खासदार आहेत. ते कुठं बसणार? लोकसभेमध्ये बसणार. हाऊस ऑफ द पीपल मध्ये बसणार. हाऊस ऑफ द पीपल मध्ये बसणार. हे राज्यसभा. राज्यसभेचे सुद्धा आपल्याकडे खासदार होते. राजूभाऊ सातव हे राज्यसभेचे खासदार होते. हे काउन्सिल ऑफ स्टेटचे मेंबर होते, एमपी होते. या ठिकाणी खासदार होते. राजूभाऊ सातव खासदार होते, एमपी होते, मेंबर ऑफ पार्लिमेंट होते. पण कोणत्या त्याच्यातले हाऊसचे होते, कोणत्या ग्रहाचे होते? ते राज्यसभा या सदनाचे ते मेंबर होते, खासदार होते, एमपी होते, मेंबर ऑफ पार्लिमेंट होते. पण त्यांचं सदन कोणतं होतं? त्यांचं म्हणजे त्या ठिकाणी हाऊस कोणतं होतं? तर ते काउन्सिल ऑफ स्टेटचे होते. राज्यसभेचे ते मेंबर होते. राजूभाऊ सातव. आपले जे हेमंत भाऊ पाटील आहेत ते कोणत्याचे आहेत? लोकसभेचे सदस्य आहेत. म्हणजे मेंबर ऑफ या ठिकाणी पार्लिमेंट आहे. पण हाऊस कोणतं आहे त्यांचं? तर त्यांचं हाऊस आहे हाऊस ऑफ द पीपल. ते लोकसभेचे सदस्य आहेत. राजूभाऊ सातव राज्यसभेचे सदस्य होते, एमपी होते, मेंबर होते पार्लिमेंटचे सदस्य होते, पण राज्यसभेचे सदस्य होते. आणि आपले हेमंत भाऊ पाटील लोकसभेचे हाऊस ऑफ द पीपलचे मेंबर आहेत या ठिकाणी. आणि आता ज्या प्रज्ञाताई सातव आहेत ह्या लेजिस्लेटिव्ह स्टेट लेजिस्लेचर, असंच स्टेट लेजिस्लेचर असणार. स्टेट लेजिस्लेचर मध्ये कोण कोण असते? तर स्टेट लेजिस्लेचर मध्ये गव्हर्नर असते, राज्यपालच्या नंतर आपलं लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असते. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे विधान परिषद असते. आणि विधान परिषदेच्या नंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये विधानसभा असते. राज्याला सुद्धा तसंच असते. आणि आपल्या ज्या प्रज्ञाताई सातव आहेत ह्या सुद्धा काय आहेत? तर एमएलए आहेत. प्रज्ञाताई सातव काय आहेत? एमएलए आहेत. एमएलए मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. पण लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये हे कोणत्या याच्या आहेत? तर लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये दोन आहेत.
ठीक आपलं सॉरी स्टेट लेजिस्लेचर मध्ये दोघ जण राहतात. या ठिकाणी एक आहेत आपले या ठिकाणी येथे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे त्याला आपण विधान सभा म्हणतो. विधानसभा म्हणजे काय लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं म्हणतो आपण विधानसभा. दुसरं कोण असते तर या ठिकाणी विधान परिषद असते. आता विधान परिषद प्रत्येक राज्याला प्रत्येक स्टेटला या ठिकाणी विधान परिषद असते का नसते. काही स्टेटमध्ये असते पण महाराष्ट्राला विधान परिषद आहे. त्याला आपण लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असं म्हणतो. आणि आपल्या ज्या प्रज्ञाताई सातव आहेत त्या एमएलए आहेत. एमएलए मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहेत त्या. पण मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहेत पण कोणत्या ह्याच्या आहेत त्या तर या ठिकाणी विधान परिषदेच्या मेंबर आहेत. विधान परिषद सदस्य आहेत. विधान परिषदेच्या मेंबर आहेत. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या त्यांना आपण MLC म्हणू शकतो. मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. डॉक्टर प्रज्ञाताई सातव या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या आपलं स्टेट लेजिस्लेटरच्या त्या मेंबर आहेत. पण कोणता आहे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल विधान परिषद सदस्य आहेत. म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल MLC मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आणि आपले संतोष दादा बांगर हे सुद्धा काय आहेत आपले या ठिकाणी MLA आहेत. मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. पण कोणतं या ठिकाणी विधान परिषदेचे सदस्य आहेत. संतोष दादा बांगर हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे ते मेंबर आहेत. आणि प्रज्ञाताई सातव या MLC विधान परिषदेच्या सदस्य आहेत. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या त्या मेंबर आहेत. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या मेंबर ऑफ L स्टँड फॉर लेजिस्लेटिव्ह, C स्टँड फॉर काउन्सिल. M स्टँड फॉर मेंबर म्हणजे सदस्य कोणाचे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे. विधान परिषदेला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. म्हणजे या ठिकाणी मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आणि या ठिकाणी दुसरा आहे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. त्याला आपण काय म्हणणार MLA मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. विधानसभा सदस्य आमदार आहेत पण कोणत्या याच्या विधानसभेचे आहेत ते विधान परिषदेचे आहेत. योगायोगाने आपल्याकडे दोन्ही आमदार आहेत. म्हणजे विधानसभेचे सुद्धा आमदार आहेत आपले संतोष दादा बांगर आणि विधान परिषदेचे सुद्धा आपल्याकडे आमदार आहेत डॉक्टर प्रज्ञाताई सातव. विधान परिषदेच्या त्या काय आहेत तर या ठिकाणी सदस्य आहेत. मेंबर आहेत. मेंबर म्हणजे सदस्य. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल MLC. आपले MLC कोण डॉक्टर प्रज्ञाताई सातव आणि MLA कोण सध्याचे तर संतोष दादा बांगर. आणि आपले MP कोण मेंबर ऑफ पार्लिमेंट कोण तर मेंबर ऑफ पार्लिमेंट आपले हेमंतभाऊ पाटील खासदार मेंबर ऑफ पार्लिमेंट. आणि जे काय आपले लोकसभेचे जे खासदार आहेत ते कोणत्या गणाचे आहेत ते राज्यसभेचे आहेत का लोकसभेचे आहेत हेमंतभाऊ पाटील. तर हेमंतभाऊ पाटील मेंबर आहेत हाऊस ऑफ द पीपलचे. आणि राजूभाऊ सातव जे पहिले होते ते कोणाचे मेंबर होते राज्यसभेचे. म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेटचे ते मेंबर होते. आणि आपले जे हेमंतभाऊ पाटील आहेत हे हाऊस ऑफ द पीपल लोकसभा लोकांचे ग्रह आपण निवडून दिलेले या ठिकाणी सदस्य त्या ठिकाणी राहणार. आणि सध्याचे प्रेसिडेंट कोण आहेत आपले द्रौपदी मुर्मू हे सध्याच्या आपल्या करंट प्रेसिडेंट आहेत. तर या ठिकाणी असं इंडियन पार्लिमेंट आहे. या ठिकाणी बघून घ्या एकदा पूर्ण इंडियन पार्लिमेंट. या ठिकाणी सध्याचे राज्यसभेला कोण असते सभापती. लोकसभेला कोण असते तर लक्षात घ्या लोकसभेला कोण असते लोकसभेला कोण असते स्पीकर असते रे. राज्यसभेला कोण असणार सभापती. लोकसभेला कोण असणार लोकसभा अध्यक्ष. लोकसभेला कोण असते लोकसभा अध्यक्ष. राज्यसभेला असणार सभापती. आणि राज्यसभेचे सभापती कोण असते का व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया भारताचे उपराष्ट्रपती असते. सध्या व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया कोण आहे जगदीप धनखड आहे.
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत. राज्यसभेचे ते सध्याचे सभापती आहेत. भारताचे उपराष्ट्रपती आहेत. ही याच्याबद्दल माहिती लक्षात ठेवा. आणि राज्यसभेला सभापती असतो त्याला इंग्लिशमध्ये चेअरमन ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेट. आणि करंट चेअरमन ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट कोण आहे? तर या ठिकाणी माननीय ऑनरेबल जगदीप धनखड आहे. हे लक्षात ठेवा. इथं लोकसभेला कोण असते? लोकसभा अध्यक्ष असते. लोकसभेला सभापती नाही. लोकसभेला कोण? लोकसभा अध्यक्ष. लोकसभा अध्यक्षाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्पीकर. स्पीकर ऑफ द हाऊस ऑफ पीपल. सध्या कोण आहे पृथ्वी? पीपल ऑफ द हाऊस ऑफ द स्पीकर आपलं स्पीकर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल. लोकसभेचे अध्यक्ष स्पीकर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल कोण आहे? ओम बिर्ला. ओम बिर्ला. ओम बिर्ला. ओम बिर्ला. माननीय ओम बिर्ला हे कोण आहेत? लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष आहेत. म्हणजे स्पीकर ऑफ हाऊस ऑफ द पीपल आहे. चला त्यांच्याबद्दल जरासं बघू. त्यांचे पण तुम्हाला ओळख करून देतो. ओम बिर्ला स्पीकर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल. लोकसभेचे अध्यक्ष सध्याचे लोकसभेचे करंट अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला आहेत. या ठिकाणी राज्यसभेला कोण असणार? सभापती. लोकसभेला कोण? लोकसभा अध्यक्ष. राज्यसभेच्या सभापतीला इंग्लिशमध्ये काय म्हणणार? आपण राज्यसभेच्या सभापतीला इंग्लिशमध्ये म्हणणार चेअरमन ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट. आणि लोकसभेमध्ये काय म्हणणार? लोकसभा अध्यक्षांना स्पीकर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल. आता आपण राज्यसभेचे सभापती पहिले बघितली. राज्यसभा कशी असते, काय असते बघितलं. काउन्सिल ऑफ स्टेट काय असते, चेअरमन कुठं बसते ते बघितलं. आता आपण बघू लोकसभा स्पीकर हाउस ऑफ द पीपलचे स्पीकर कोण है? ओम बिर्ला के बारे में यहाँ से 3 तरह के क्वेश्चन इंग्लिश से पूछते हैं। एक तो फैक्ट पर पूछ लेती है, दूसरा जो प्रोसेस है इलेक्शन का स्पीकर ऑफ द मान्सून सेशन का कोणाचं? हाऊस ऑफ द पीपल. हाऊस ऑफ द पीपल म्हणजे काय रे? झोपले का? अरे हाऊस ऑफ द पीपल म्हणजे मराठीमध्ये का? लोकसभा. लोकसभेला कोण असते? लोकसभा अध्यक्ष. लोकसभा अध्यक्ष सध्याचे कोण आहे? ओम बिर्ला. आपल्या हाऊस ऑफ द पीपल. लोकसभेला इंग्लिश मध्ये काय म्हणणार? हाऊस ऑफ द पीपल. हाऊस ऑफ द पीपलला कोण असते? स्पीकर. लोकसभा अध्यक्षाला इंग्लिश मध्ये म्हणतात स्पीकर. सध्याचे स्पीकर, करंट स्पीकर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल आपले कोण आहे? ओम बिर्ला आहे. त्या ओम बिर्ला आपण बघायलो. आपण लोकसभा बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत. आपण हाऊस ऑफ द पीपलचं आताचं मान्सूनचं जे झालेलं सेशन आहे म्हणजे अधिवेशन आहे ते आपण लावू. तिथं ते असतील 100% हाऊस ऑफ द पीपल मान्सून सेशन. हाऊस ऑफ द पीपल मान्सून सेशन. मान्सून स्पेलिंग हे बघा या ठिकाणी हे पार्लिमेंट मान्सून सेशन हे कोण होतं? मेंबर ऑफ पार्लिमेंट
बोलणारे कोण होतात? मेंबर ऑफ पार्लिमेंट. हे कोणतं हाऊस होय? हाऊस ऑफ द पीपल. लोकसभा होय. आता आपण कोणाला बोलणार आहोत? आपले लोकसभेचे स्पीकर. लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. लोकसभेचं कामकाज कसं चालते? मेंबर कसे बसतात? कुठं बसतात? आपले स्पीकर कुठं बसतात? स्पीकर काय करतात? थोडं बघू चला बाबा. स्पीकर हे कोण आहे? ऑनरेबल स्पीकर. नाव काय? ओम बिर्ला. माननीय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला चेअर मध्ये बसलेले आहेत. सेपरेट बघून घ्या. समोर मेंबर बसलेले आहेत. तर श्री हाय क्या कांग्रेस के अध्यक्ष अन्य देश के अध्यक्ष चेयरमैन ओम बिर्ला जी महाराज शांत हे कोण आहे? अमित शाह. मिनिस्टर ऑफ होम अफेअर अमित शाह. स्पीकर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल कोण आहे रे? ओम बिर्ला. लोकसभेचे अध्यक्ष कोण? राज्यसभेचे सभापती कोण? राज्यसभेचे सभापती. एक मिनिट. बघितलं काउन्सिल ऑफ स्टेटचं काम कसं चालते? बघितलं ना? लक्षात आलं ना? फील आला ना चांगला? काय असते काय नाही ते? काही लोक थेरॉटिकली नाही प्रॅक्टिकली बघा. हे असतात हाऊस ऑफ द पीपल मध्ये मेंबर होतात. चेअरमन आपले स्पीकर बघितले आपण. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला. कोण आहेत काय करंटचे? चला आपण बोर्डावर जाऊ. थोडं या ठिकाणी आपण बोर्डावर आलो. आता मला सांगा राज्यसभेचे सभापती कोण करंट आता? राज्यसभेचे सभापती कोण असते? भारताचे उपराष्ट्रपती जे कोणी असतील ते राज्यसभेचे कोण राहणार? सभापती राहणार. चेअरमन राहणार. त्यांना आपल्या राज्यसभेला इंग्लिश मध्ये काय म्हणणार? काउन्सिल ऑफ स्टेट. आर्टिकल कोणतं? आर्टिकल 18. चेअरमन कोण? व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया माननीय ऑनरेबल जगदीप धनखड साहेब. आपण बघितलं आताच जगदीप धनखड हे याच्या पहिले वेस्ट बेंगॉलचे गव्हर्नर होते. या ठिकाणी गव्हर्नर म्हणजे कोण? राज्यपाल. कुठे राहतात? राजभवन मध्ये राहतात. महाराष्ट्राचे सध्याचे गव्हर्नर कोण आहे? गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र कोण आहे? रमेश बैस. गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र इज करंट गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र इज रमेश बैस. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण? रमेश बैस. कुठं असतात ते? राजभवन मध्ये राहतात. बघायचं का राजभवन? चला राजभवन दाखवून आणतो तुम्हाला. इथंच राजभवन दाखवून आणतो. ट्रिप होऊन जाऊ दे आपण. राजभवन खूप शिकावं लागते राजभवन मध्ये जाण्यासाठी. हो काय करावं लागते रे? खूप शिकावं लागते. राजभवन मध्ये जाण्यासाठी काय करावं लागते? आणि झोपले का रे? भारताचा आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होण्यासाठी किंवा भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी आपले एपीजे अब्दुल कलाम हे पहिले सायंटिस्ट आहे की जे भारताचे राष्ट्रपती झाले. पहिले सायंटिस्ट या ठिकाणी प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला प्रेसिडेंट. पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. आपण जाणार आहोत राजभवन बघण्यासाठी. राजभवन ऑफ महाराष्ट्र. राजभवन ऑफ महाराष्ट्र. राजभवन
राजभवन राजभवन श्री राजभवन मुंबई काही पत्र कीबोर्डवरून व्यवस्थित काही आता काय नाही त्याच कीबोर्डवरून टाईप करत असं आपल्या सिस्टीम त्याच्यावरून छोटे असल्यामुळे हे आपलं महाराष्ट्र नमस्कार. आज आपण मुंबई राजभवन फिरणार आहोत आणि त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तेच इंग्रजांच्या काळातील 150 मीटर लांब असलेला भुयारी मार्ग आणि राज्यपालांचा बंगला म्हणजे जेथे कार्यक्रम पार पडतात ते ठिकाण आणि समुद्र किनारा इतकी सुंदर हवा चालली होती कारण ते जास्त बस आणि इतर पब्लिक व्हेकल जाऊ नाही शकत. त्यामुळे तुम्ही टॅक्सी किंवा प्रायव्हेट टॅक्सी करून राजभवनला पोहोचू शकता. तर हे राजभवनाचे फ्रंट गेट आहे. या गेटवर तुमची तपासणी होते, तुम्हाला एक कोड दिला जातो आणि मग तुम्हाला आत सोडले जाते. राजभवनला गेल्या गेल्या मला पहिल्याच घरासमोर म्हणजे पहिल्याच बंगल्यासमोर मोराचं दर्शन झालं. मुंबईच्या अशा गजबजलेल्या ठिकाणी मोर दिसत असेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. पण गेल्या गेल्या मला मोर दिसला आणि मी त्याच्यावर सेल्फी सुद्धा काढला. तुम्हाला मोराचे फोटो पाहिजे असतील तर माझ्या इंस्टाग्राम आयडीला भेट द्या. राजभवन हे मुंबईतील मलबारी या ठिकाणी 50 एकरवर पसरलेलं एक स्वर्गच म्हणावं लागेल. तुम्ही बघू शकता समोरच समुद्र आणि संगीत एच लिहिला आहे गोल आकारामध्ये. राजभवन स्वर्ग आहे, स्वर्ग ते स्वर्गामध्ये जाण्यासाठी लय अभ्यास करावा लागते करणार की नाही अभ्यास अरे हो का म्हणा आता तरी हो समजलं का इंडियन पार्लिमेंटचं इंट्रोडक्शनचं लेक्चर नंतर आपण सेपरेट बघणार राज्यसभा सेपरेट त्याच्यावर आलेले सगळे क्वेश्चन आपण डिस्कस करणार लोकसभा आपण सेपरेट बघणार त्याच्यावर सगळे आलेले क्वेश्चन आपण डिस्कस करणार राष्ट्रपती आपण सेपरेट बघणार त्याच्यावर आलेले सगळे क्वेश्चन डिस्कस करणार दॅट इज द इंट्रोडक्शन लेक्चर अबाउट द इंडियन पार्लिमेंट इंडियन पार्लिमेंटचं इंट्रोडक्शनचं लेक्चर होतं भारतीय संसदेचं इंडिया आपलं जे होतं भारतीय संसदेचं या ठिकाणी हे ओळख होती थोडी आपण याच्यानंतर सेपरेट सगळ्या गोष्टी या ठिकाणी नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. आपल्या इथले काय सगळेच जण डॉक्टर होणारे नसते काही जण 10व्या वर्गाला 12वीला एनडीए सारखी एक्झाम असते आणि त्या एक्झामला पॉलिटी हा विषय सेपरेट असते आणि आपली जर त्या लेवलवर पॉलिटीची तयारी होणं आवश्यक असते त्याच्यासाठी हा एक प्रयत्न म्हणून मी तुम्हाला आज इंट्रोडक्शन दिलं. त्याच्या समोर सुद्धा असेच माझ्या पद्धतीनं जेवढं चांगलं होईल आपल्या लोकल भाषेमध्ये तुम्हाला समजू शकेल अशा भाषेमध्ये नाही तर बऱ्याच वेळेस हिंदीमध्ये लेक्चर असते आपल्या विद्यार्थ्याला अडचण होते मग आपल्या विद्यार्थ्याला मराठीमध्ये आवश्यक असतं म्हणून आपण मराठी आणि इंग्लिश अशा पद्धतीनं या ठिकाणी हे लेक्चर त्याच्या नंतरचे सुद्धा आपण जे काही लेक्चर आहेत ते घेऊ शकतो. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एमपीएससी करायचं असेल तर ते मराठीमध्येच असते त्याचं ते एमपीएससी टार्गेट असेल तर त्यावेळेस त्याला मराठीमध्ये लक्षात राहावं आणि एखादा विद्यार्थी जर एमपीएससी ला जातो म्हणजे तिकडे मीडियम इंग्लिश असते हिंदी थोडस अवघड जाते किंवा बाकी काही परीक्षा असते की तिथं इंग्लिश मध्ये आपण द्यालो आणि तुमच्यापैकी बरेच जण एनसीआरटीचं सिलेबस शिकणारे एनसीआरटीच्या शाळेमध्ये आहेत तर तुमचं सुद्धा पॉलिटीचं काही ना काहीतरी कव्हर व्हावं किंवा जे विद्यार्थी ट्युशन लावू शकत नाहीत पण त्यांना पॉलिटी कव्हर करायचा अशा विद्यार्थ्यांना घरी बसून सुद्धा रेकॉर्डेड लेक्चर ऐकून करता यावं याच्यासाठी हा केलेला पहिला प्रयत्न आहे. याच्यामध्ये काही चुका बी असू शकते का म्हणजे नॉलेजमध्ये राहणार नाही म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट आहे फर्स्ट टाइम मी म्हणजे असा प्रयत्न केला ऑफलाईन विद्यार्थ्यांना आपण शिकवत असतो पण ऑनलाईन आपण पहिला प्रयत्न केला ठीक आहे. त्याच्यानंतर असं बनवायचं का नाही लेक्चर असं घ्यायचं का नाही रे जोरा हो असेल तर हो नाही तर नाही हो ठीक